नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 325 आणि 326. एका झेन साधकाने आपल्या दुसऱ्या एका झेन गुरु बंधूला त्याच्या जन्मदिनानिमित्त काय भेटवस्तू दिली? उत्तर काहीच नाही. परत ऐका. एका झेन साधकांनी आपल्या दुसऱ्या झेन गुरु बंधूला त्याच्या जन्मदिनानिमित्त काय भेटवस्तू दिली? उत्तर काहीच नाही. असो. श्री निसर्गदत्त महाराज यांना एका साधकाने विचारले, जरा एक विचित्र प्रश्न विचारतो. जरा एक विचित्र प्रश्न विचारतो. समजा एखाद्याने एका झटक्यात तीक्ष्ण अशा हत्याराने तुमचे डोके धडापासून पूर्णतः वेगळे केले, तर याचा तुमच्यावर काय परिणाम होईल? श्री महाराज म्हणाले, काहीच नाही. धड आपले शरीर गमावून बसेल इतकेच होईल, हाच परिणाम होईल. ज्या पदार्थातून शुद्ध जाणीव डोकावते तो पदार्थ नाहीसा झाला तरी शुद्ध जाणीव ही अगोदरच्या असणेपणाने आहेच आहे. ज्या पदार्थातून शुद्ध जाणीव डोकावते तो पदार्थ नाहीसा झाला तरी शुद्ध जाणीव ही अगोदरच्या असणेपणाने आहेच आहे. फक्त आता एखाद्या विशिष्ट शरीरातून ती बाद झाली एवढेच काय ते. पण इतरांच्या ठिकाणी ती आहेच्याच स्वरूपात, असणेपणाच्याच स्वरूपात आहेच आहे. नाहीसे न होणे हा शुद्ध जाणीवेचा मूलभूत स्वभाव आहे. ती सर्व प्राणिमात्रातून अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वातच डोकावते आहे. यालाच तुर्या असे म्हणू शकतो. अग्नी इंधनाला जाळून टाकतो व स्वतः राहत नाही, पण इतर इंधनात मात्र तो सदैव जसाच्या तसाच असतो. तो एखाद्या ठिकाणी नाही याचा अर्थ तो कुठेच नाही असा कधीच होत नाही. तो कधीही संपत नाही. पर्वता एवढे लाकडांचे ढीगच्या ढीग भस्मसात करतो आणि नंतर एखाद्या लाकडाच्या झिल्पीतही तितकाच तीव्रतेने जसाच्या तसाच असतो. त्यामुळे आजपर्यंत कोट्यावधी विविध आकाराचे, विविध रंगाचे, विविध रूपाचे मनुष्य प्राण्यासहित अनेकानेक जीवजंतूचे देह आले. अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व देहाचे आकार हे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच त्या विशिष्ट आकाराचे झालेले आहेत व तशा आवश्यकतेनुसार ते निर्माण झाले आहेत असे म्हणतात. हे सर्व जीवजंतू अगदी खरडून खरडून संपतील तरीही काही राहतीलच. त्यांच्यात उरलेल्या आहेपणात, असणेपणात ते असतीलच. जसे सोन्याच्या दागिन्याचे रूप, रंग, आकार गेले तरी सोने हे सोने म्हणून सदैव राहतेच. सिमेंट काँक्रीटच्या इमारती असणाऱ्या शहरी जंगलात एखाद्या इमारतीच्या एखाद्या भेगेत उंच ठिकाणी एखादे गवताचे पाते एवढेशे रोप आपल्या आश्चर्यकारक नाजूक रंगरूपाने उत्साहाने उगवलेले आणि डोलताना आपल्याला दिसते. त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या ठिकाणी जे असणेपण आहे ते नसावे असे वाटूच शकत नाही.
तसे अजिबात कालत्रयीही घडणार नाही. सर्वांना आपले असणेपण अतिशय प्रिय असते. यालाच श्री निसर्गदत्त महाराज आत्मप्रेम म्हणतात. यालाच श्री निसर्गदत्त महाराज आत्मप्रेम म्हणतात. हे सर्व जीवजंतू अगदी वृक्षलता इत्यादीमध्ये सारखेच आहे. या अशा आत्मप्रेमाच्या पार्श्वभूमीवर असणेपणा म्हणून आपण अमर आहोत. या अशा आत्मप्रेमाच्या पार्श्वभूमीवर असणेपणा म्हणून आपण अमर आहोत. आम्ही देह मन बुद्धीने अमर नाही. आपण देह मन बुद्धी धरून अमर नाही. तर अशा आत्मप्रेमाच्या पार्श्वभूमीवर असणेपणा म्हणून आपण अमर आहोत, आपण अजन्मा सुद्धा आहोत, असे म्हणायला हरकत नाही. आपण प्रत्यक्ष जीवन आहोत, ज्याला प्रारंभ नाही, ज्याला अंत नाही, असे जे कालातीत आहे. व्यक्ती म्हणून जरी असलो, तरी व्यक्त म्हणून आपण आहोतच, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. ते अजून कळकळीने सांगतात की सध्या तुम्हाला हे सर्व जरी आत्ताच्या आत्ता समजले नाही तरी चालेल. निदान हे आठवत राहा, याचे स्मरण ठेवा, तेवढेच पुरेसे होईल. समजत नाही, कठीण आहे, कठीण आहे, सोपे सांगा, सोपे सांगा, असे स्वतःशी प्रतारणा करू नका, असे म्हणू नका. किती दिवस सोपे 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 सांगणार असे तुम्ही म्हणणार. कळकळीची जिज्ञासा ठेवा, मग हे सर्वच तुम्हाला अतिशय सोपे वाटेल, याची खात्री बाळगा. नाहीतर मी तुम्हाला हे सर्व सांगण्याचा उपद्व्याप कशाला केला असता? मला काय तितकेही समजत नाही? समजले नाही तरी हे स्मरणात ठेवा. जीवनातील आणीबाणीच्या क्षणी हे तुमच्या निश्चित कामात येईल. आता समजले नाही तरी चालेल, पण आठवणीत ठेवा. भाग 326. आपल्या वृद्ध झेन मास्टरला 2 तरुण भिक्षुणी भेटायला आल्या. एक म्हणाली, आम्ही सकाळी बाजारात गेलो तर एकाने आमची फारच वाईट प्रकारे छेड काढली गुरुजी, आणि तो पळून गेला. मग आम्ही दोघींनी त्याचा पाठलाग करून शेवटी त्याला पकडले. पण आम्हाला त्याची फार दया आली, कारण आम्ही करुणा, क्षमा, शांती यांचे उपासक, म्हणून आम्ही त्याला सोडून दिले. आम्ही बरे केले ना गुरुजी हे? मास्टर म्हणाले, नाही, अजिबात नाही. त्याच क्षमा, शांती, करुणेने तुम्ही आपापल्या हाती असलेल्या छत्र्यांनी त्याला चांगलेच बदडून काढायला हवे होते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, इच्छा आणि भीती ह्या आपल्याला स्वरूप ज्ञानापर्यंत पोहोचू देत नाही. इच्छा आणि भीती ह्या आपल्याला स्वरूप ज्ञानापर्यंत पोहोचू देत नाहीत. जेव्हा आपण स्वतःला एकटे एकटे समजतो, म्हणजे आपण एकटेपणा सहन करू शकत नाही, तेव्हा तो एकटेपणा भरून काढण्याकरता आपण काहीतरी मिळवण्याच्या नादी लागतो. त्यालाच इच्छा असे म्हणतात. त्यात मला आत्मसाक्षात्कार झालाच पाहिजे, स्वरूप ज्ञान झालेच पाहिजे, ही मागणी सुद्धा एखाद्या वेळी विकृत अशा इच्छेचे रूप असू शकते. व केवळ आपले रिकामेपण किंवा एकटेपण भरून काढण्याचे साधनही असू शकते. वास्तव स्थितीपासून दूर पेरणेही असू शकते. रिकामे वाटणे, एकटेपणा वाटणे ही एक वास्तवता आहे कबूल. पण ही वास्तवता म्हणजे जे जसे आहे तसे म्हणूनच स्वीकारणे, हे नेमके आपल्याला कठीण वाटते. म्हणून आपण पलायनाचे अनेकानेक उपाय शोधतो. जेव्हा पलायनाचे अनेकानेक उपाय शोधण्याची इच्छा होते, तेव्हाच एकटेपणा हा अतिशय तीव्र असतो, अन्यथा नाही. अन्यथा फक्त
फक्त जशी आहे तशी वस्तुस्थितीच असते आणि ती वस्तुस्थिती म्हणजे सर्व काही आपल्या सोबतच आहे असे वाटते, तेव्हा एकटेपणा कुठून असणार? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, इच्छा आणि भीती यांच्या खोलवर जाण्याचे खूपच महत्त्व आहे. जे जसे आहे तसे म्हणून जे आहे त्याचा आपण स्वीकार करण्यास नकार देतो. जे जसे आहे तसे आपण मान्य करत नाही, म्हणूनच आपण त्याचा स्वीकार करण्यास नकार देतो व एखादे चांगले या विरुद्ध असलेले स्वप्नरंजन नेहमीच रंगवीत राहतो आणि वर्तमानात न राहता स्वतःच स्वतः करता एक मानसिक काळ, एक नंदनवन असे निर्माण करून त्यातच रमतो. त्यामुळे जे जसे आहे तसे म्हणून जे आहे त्यात राहण्यास अपात्र होतो. आता नाही, पण एक दिवस नक्की, अशा श्री रमण महर्षी यांच्या म्हणण्याप्रमाणे जागृत स्वप्नावस्थेतच आपण जगत असतो. एक दिवस नक्की आपल्याला जे काही मिळायचे ते मिळेल, अशा जागृत स्वप्नावस्थेत आपण जगत असतो. इथे अनिश्चितता आणि सुरक्षितता आणि भीती याचाच काय तो संबंध असतो, हे पण लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. अनिश्चितता हे वास्तव आहे. अनिश्चितता हे वास्तव आहे आणि सुरक्षितता हे केवळ स्वप्नरंजन आहे. उद्या हा नेहमी बेभरवशाचाच असतो. हेच त्याचे सत्य वास्तव स्वरूप आहे. आज मी स्वस्थ आहे, उद्या असा राहिलोच पाहिजे ही इच्छा आहे, पण राहील की नाही ही भीती आहे. ही इच्छा किंवा भीती आपण आजच काल्पनिक उद्या निर्माण करून बाळगतो. हा उद्या आपण प्रत्येक दिवशी कल्पनेतून उद्या, उद्या, उद्या करत आणतच असतो. हा उद्या आपण आजच आणला आहे, हे आपल्याला लक्षात येत नाही आणि हा आपण आजच आणला व मानसिक का निर्माण केला, हे आपल्याला समजायला हवे. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, विचार, स्मृती, कल्पना हे सर्व कालाधिष्ठित आहेत, कालनिर्मित आहे. जे कालातीत आहे, त्याला कालात आणल्या गेले. त्यामुळेच कालाची भासमान निर्मिती झाली. ती कधी इच्छेच्या रूपात असते, कधी भीतीच्या रूपात असते आणि ही भीती दडपण्याकरता आपण विविध श्रद्धा, विविध मान्यता, प्रतीके, देश, ईश्वर अशा प्रतिमा स्वतःच निर्माण करून त्याचा आपण आश्रय घेतो. अशा प्रकारे कुठलीही मनोनिर्मित गोष्टीला चिटकून राहणे अशा प्रकारे कुठल्याही मनोनिर्मित गोष्टीला चिटकून राहणे, आपण अत्यंत भयभीत आहोत आणि आपण अत्यंत एकटे आहोत, हेच दर्शविते.